की हेल्पलेस झाली आहे. तर त्यांनी स्वतःहून म्हणजे आज या काळात वडिलांनी अभ्यास केला की नाही माझ्या मुलीचं आयुष्य कदाचित खराब होऊ शकेल, डिवोर्स होऊ शकेल, डॉक्टर ते थांबवण्यासाठी हे ऑपरेशन करा. तर त्यांच्या इंटेलिजन्स आणि स्टडीला पण आपण मानलं पाहिजे आणि त्यांनी मुलीला जेवढा सपोर्ट दिला त्याला मानलं पाहिजे. माझ्या घरातल्या आई वडिलांनी बहिणींनी सगळ्यांनी सपोर्ट केला, पण नवऱ्याने सपोर्ट केला नाही. ही खंत आहे, पण बाबा आहेत म्हणून सगळं आहे एवढंच सांगू. अगदी 3 जिल्ह्याच्या सीमेवर, 3 प्रांताच्या सीमेवर कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्र याच्या टोकावर असलेल्या लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातला मी एक प्राचार्य आहे. ओबेसिटी संबंधी मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये वाचलं होतं आणि हे वाचल्यानंतर डॉक्टर शहांची कसं भेटावं असा प्रश्न निर्माण झाला होता. पण तत्पूर्वी एक माझ्या विद्यार्थिनी जवळेकर मॅडम ह्या इथं पुण्यामध्ये होत्या. त्या स्वतः कॅन्सरच्या पीडित होत्या आणि त्यांचे आणि डॉक्टर शहा मॅडमचे अतिशय जवळचे संबंध होते. त्यांनी ऑपरेशनही त्यांच्याकडे करून घेतलं होतं आणि त्यांनी मला फोनवर सांगितलं की सर तुम्ही आता अभ्यास करा आणि शिल्पाला जर वाचवायचं असेल तर तुम्ही डॉक्टर शहांची आणि मिसेस शहांची भेट घ्या, त्याशिवाय पर्याय नाही. मी आता खूप अभ्यास केला, टाइम्स ऑफ इंडिया वाचलं, GTVवरचे कार्यक्रम पाहिले आणि मग माझ्या मनामध्ये ज्या शंका होत्या या सर्व शंका दूर झाल्यानंतर ह्या टीममध्ये मी सहभागी झालो. या आतापर्यंत जवळजवळ सप्टेंबरपासून मी यांच्याशी संपर्कात आहे आणि इथली टीम सर्व जी आहे डॉक्टरांच्या सान्निध्यात काम करणारी ही सगळी अतिशय देवदुर्लभ अशा प्रकारची टीम आहे. अशी टीम फार कमी लोकांना मिळते. मी सामाजिक क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता आहे, परंतु मला असं लक्षात येतं की अशी माणसं, देवदुर्लभ माणसं, स्वतः देव असणं हे डॉक्टरांच्या दृष्टीनं विशेष आहे, परंतु देवाला सुद्धा देवदुर्लभ कार्यकर्त्यांची टीम मिळणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि ती टीम या ओबेसिटी हॉस्पिटलला मिळाल्यामुळं स्वाभाविकच इथे येणारा पेशंट हा अत्यंत समाधानी होऊन जातो. आज माझं 63 वर्षाचं वय आहे, तरी पण मला या ठिकाणी यावं वाटतं. इथं आल्यावर आनंद होतो, प्रसन्नता होते. माझा लहान नातू 7 वर्षाचा आहे, पण तो प्रसन्न असतो इथं आलं की. हे सगळं जे क्रेडिट आहे ते दॅट गोज टू डॉक्टर शहा अँड मिसेस शहा अँड हिज टीम. आणि या टीमचं मी मनापासून हार्दिक ऋण व्यक्त करतो. त्यांच्या ऋणामध्ये राहणं जास्त पसंत करतो, कारण शेवटी तुम्ही आम्ही माणसं जी आहोत ती माणसं आहोत आणि या माणसांना असं प्रेमाचं, मायेचं आधार मिळणं. अजून माझ्याकडे 2 अशा प्रकारचे हे आहेत. मी शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य राहिलेला आणि माझ्या सान्निध्यात येणारी जी माणसं आहेत या माणसांना मी आतापर्यंत जवळ मराठवाड्यामध्ये ह्याच्या संबंधामध्ये किमान मी आत्तापर्यंत 100 लोकांना याची कल्पना दिलेली आहे की हे करणं आवश्यक आहे. जसं डॉक्टरांनी आता सांगितलं, खाणं हा आपला स्वभाव नाही आहे, खरं म्हणजे हार्मोन्सचा तो हे आहे. तर त्यामुळं स्वाभाविकपणानं हे सांगितल्यानंतर अनेकांचं रीग इकडे लागलेली आहे. म्हणजे येत आहेत लोक, विचारतायत, माहिती घेत आहेत, अभ्यास करतात आणि थोडी आम्ही मराठवाड्यातली माणसं अधिक जरा चौकस आहोत, अभ्यासू आहोत. अभ्यास करून मग एखादा निर्णय घेतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणूनच मराठवाड्यातलं नेतृत्व हे महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या पातळीपर्यंत गेलं होतं. माझे मित्र स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, प्रमोदजी महाजन, ही सारी मंडळी ही मराठवाड्यातून माझ्या संस्थेतून आलेली मंडळी आहेत. त्यामुळं अभ्यासू नेतृत्वातून आम्हा सर्वांचा उदय आणि विकास झालेला आहे. तेव्हा मी पुन्हा एकदा डॉक्टरांचे आणि या सर्व टीमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करून या ठिकाणी आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा पुनश्च आभार.